प्रभूला धन्यवाद. आपण वचन काढूया. नीतिसूत्रे 3रा अध्याय आणि 6वं वचन. नीती 3:6. तिसरा अध्याय 6वं वचन. मी उलट करत असतो नेहमी. 3रा अध्याय 6वं वचन. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. प्रेज लॉर्ड. ह्या वचनासाठी प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. बाप्पा, हे वचन तू आशीर्वादाचं खर, कारण की हे वचन तू आम्हाला ह्या मार्च महिन्यासाठी केलेलं आहे. हालेलुया. पुन्हा या वचनातून तू नवीन गोष्टी तू आम्हाला प्रकट कर. नवीन एक गुड गोष्टी की आम्ही काय केलं पाहिजे ह्या मार्च महिन्यामध्ये, हे तू आम्हाला या वचनातून शिकव. हालेलुया. धन्यवाद प्रभू परमेश्वर. थँक्यू लॉर्ड जीसस. मी माझं जीवात्मशाही तुला समर्पण करतो. मग माझं असू दे, पण शब्द तुझा असू दे. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐकतो. मान्य. हालेलुया. आणि हे नीतिसूत्र 3रा अध्याय आणि 6वं वचन हे आपल्याला मार्च महिन्यासाठी आशीर्वादाचं वचन आहे. आणि ह्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तू आपला परमेश्वर याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आणि मागच्या गुरुवारी आपण पाहिलेलं आहे की आपण परमेश्वराचा आदर कसा केला पाहिजे. आणि जर परमेश्वराचा जर आदर केला तर परमेश्वर आपला आदर करेल. बरोबर. ठीक आहे. तर आता आपण पाहत आहोत, जर दुसऱ्या भागात आपण जात आहोत, त्यात आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला प्रति दिवशी, मी आत्ताच साक्ष दिली की मला कंपनीतून येत होतो, मला इकडे जायचं होतं आणि मला मार्ग सापडत नव्हता. आणि देवाने मोठ्या संकटातून, अपघातातून मला वाचवलं. आणि मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, की आपल्याला प्रति दिवशी परमेश्वराचं मार्गदर्शन गरजेचं आहे. हालेलुया. आणि मागच्या वेळेस जे भाग पाहिला होता आपण मागच्या गुरुवारी, त्याच्या आपण पुढच्या भागात जाऊया. जर तुम्ही परमेश्वराचा आदर केला तर परमेश्वर तुमचा आदर करेल. बरोबर. आणि परमेश्वराचा आदर कसं करायचं ते आपण पाहिलेलं आहे. प्रथम फळाने, उत्पन्नाच्या प्रथम फळाने आता सिस्टरने स्वीट आणलेलं आहे. आपण साक्ष दिलेले आहे. पोटाचे फळ स्तुतीचा यज्ञ आपण अर्पण केला आहे. देवाचं वचन आपण ऐकत आहोत. ह्या सर्व गोष्टीद्वारे आपण परमेश्वराचा आदर करत आहोत. आणि जर आपण परमेश्वराचा आदर करू तर परमेश्वर आपला आदर करेल व आपल्या सर्व गोष्टीमध्ये तो आपल्याला यश देईल, आपलं संरक्षण करेल. बरोबर. पण नुसतंच यश देणं किंवा नुसतंच संरक्षण करणं गरजेचं नाही, तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन तुमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रति दिवशी आपल्याला अनेक प्रश्न असतात, अनेक कामं असतात, अनेक मोठमोठे समस्या आपल्यासमोर असतात. आणि आपल्याला समजत नाही की त्यातून मार्ग कसा काढावा, त्यातून पुढे कसं जावं, त्याला तोंड कसं द्यावं. बरोबर. सिस्टरने काल एक मोठी समस्या सांगितली. प्रेज लॉर्ड. आपण त्याच्यासाठी प्रार्थना पण केली, आज पण करू. आणि मला तुम्हाला सांगायचं प्रियांनो, प्रत्येकाच्या जीवनात मोठे डोंगर आहेत, मोठ्या समस्या आहेत, मोठे अडखळण आहेत. आणि आपल्याला या सर्व परिस्थितीमध्ये जाताना आपल्याला मार्गदर्शन कुणाचं तर असण्याची गरज आहे. बरोबर. हालेलुया. गुगल मॅप पाहिलं का? गुगल मॅप. प्रेज लॉर्ड. बरोबर. तो असं ठिकाण टाकलं की बरोबर मार्ग दाखवतो. पण तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, इथं देवाचं वचन काय म्हणत आहे. नीतिसूत्र 3रा अध्याय आणि 6व्या वचनात, तू परमेश्वराचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. एक वेळेस गुगल मॅप चुकीचा मार्ग दाखवू शकेल. प्रेज लॉर्ड. पण परमेश्वर योग्यच मार्ग तुम्हाला दाखवेल. हालेलुया. हालेलुया. तुम्ही कसं जायला पाहिजे, तुम्ही कुठं जायला पाहिजे, तुम्ही काय बोललं पाहिजे, तुम्ही ह्या परिस्थितीचा सामना कसा केला पाहिजे, किंवा या परिस्थितीला मात देऊन तुम्ही पुढे कसं गेलं पाहिजे, हे सर्व देवाचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल जर तुम्ही त्याचा आदर केला तर. आणि ह्या महिन्यात आपण परमेश्वराचा आदर करत आहोत. आणि त्यामुळे आज इथं उपस्थिती आहे. बरोबर. हालेलुया. कारण की आपण परमेश्वराचा आदर करणारे लोक आहोत. आणि त्यामुळे आज आपण इथं आलेलो आहोत. आणि जर आपण परमेश्वराचा आदर करू तर परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करेल. हालेलुया. एक वचन वाचूया. स्तोत्र 32वा अध्याय आणि 8वं वचन. मी वचन वाचणार नाही, तुम्ही फक्त रेफरन्स सांगणार. तुम्ही वचन वाचा. स्तोत्र 32:8. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन.
हा. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आणि ह्या वचनात दिलेलं आहे की परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल, ज्या मार्गाने गेले पाहिजे याचं शिक्षण तुम्हाला देईल. प्रियानो, आज 10वी 12वीला खूप जण असतील आणि प्रत्येकाला पुढचं शिक्षण काय घ्यायचं, कुठली साईड निवडायची ते कन्फ्युजन असतं. आई वडिलांना वाटत असतं मुलांनी हे करावं, मुलांना वाटत असतं ते करावं, आणि होतं तिसरं वेगळंच. हालेलुया. प्रेज लॉर्ड. माझ्या बाबतीत तो अनुभव झालेला आहे. वडिलांनी सांगितलं, घरच्यांनी सांगितलं या घाला जा, मी म्हटलं मला त्याला जायचं आहे, आणि माझं शिक्षण झालं B.Com. घरच्यांनी सांगितलं तर सायन्स कर, इंजिनियर हो. घेतला ॲडमिशन डिप्लोमाला आणि शेवटी झालो B.Com करून लागलो जॉब. आणि असं अनेकदा होतं. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. प्रत्येकाची योजना वेगळी असते, इच्छा वेगळी असते, पण देवाची योजना वेगळी असते. हालेलुया. आणि आपल्याला तेच आज पाहिजे, देवाकडनं तेच आपल्याला घ्यायचं आहे या महिन्यासाठी, प्रत्येक दिवसासाठी. असं नाही फक्त हे मार्च महिन्यासाठीच वचन नाही आहे. मला प्रत्येक दिवशी देवाचं मार्गदर्शन गरजेचं आहे. देव काय म्हणत आहे स्तोत्र 32:8 मध्ये की मी तुला बोध करीन, तुला कुठल्या मार्गाने जायला पाहिजे त्याचं शिक्षण मी तुला देईन. हालेलुया. Hallelujah. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आणि तुम्हाला कुठल्या मार्गाने जायचं त्याचा बोध परमेश्वर देईल. त्या मार्गाने कसं जायचं याचं शिक्षण परमेश्वर देईल. तुमच्यासमोर एक समस्या आहे, त्या समस्याला कसं तोंड द्यायचं. उत्पत्ती 26वा अध्यायामध्ये उघडून ठेवा. उत्पत्ती 26वा अध्याय. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इसाक हा एक देवाचा विश्वासार्ह आहे, अब्रामाचा पुत्र आहे, आणि त्याला परमेश्वराने दर्शन देऊन सांगितलं की खाली मिस्रात जाऊ नको. बरोबर. काही आठवड्यापूर्वी आपण हा संदेश पाहिलेला आहे की परमेश्वराने स्वतः दर्शन देऊन इसाकाला सांगितलं की खाली मिस्रात जाऊ नको, तर ह्या देशातच राहा, इथंच उपरी बनून राहा. बरोबर. 26वा अध्यायामध्ये 1-2 वचनामध्ये ते आहे. आणि आता मला एक प्रश्न पडला की मी विचार केला जेव्हा हे वचन वाचत होतो की दुष्काळाचे दिवस आहेत आणि परमेश्वर सांगत आहे की तो दुष्काळाच्या दिवसातच राहा, दुसऱ्या देशात जाऊ नको. मला खूप प्रश्न पडला, कारण की त्या काळी जे लोक होते ते मेंढपाळ होते. अब्राहम मेंढपाळ होता, अब्राहमाचा पुत्र लोटा मेंढपाळ होता, आणि इसाक देखील मेंढपाळ होता, आणि त्यांच्याकडे पुष्कळ गुरेढोरे होते. आणि मी विचार केला की हे तर मेंढपाळ लोक आहेत आणि परमेश्वर सांगत आहे मोठा दुष्काळ पडलेला आहे, आणि तरी परमेश्वर म्हणत आहे या दुष्काळाच्या दिवसातच, या दुष्काळाच्या देशातच राहा. दुसऱ्या देशामध्ये चांगलं अन्न आहे, गुराढोरांसाठी चांगलं खाद्य आहे, गवत आहे, पण तिकडं परमेश्वर त्यांना जायला सांगत नाही आहे. बघा प्रियांनो, दुष्काळाचे दिवस आहेत आणि परमेश्वर स्वतः दर्शन घेऊन सांगत आहे की तू तिकडं जाऊ नको, इकडंच राहा. आणि यामध्ये मोठं देवाची योजना आहे. आता मी विचार केला की असं कसं काय होऊ शकतं की दुष्काळ तर भारी पडलेला आहे आणि पुष्कळ लोकांना खाण्यापिण्याचे वांदे आहेत. जर माणसांना खाण्यापिण्याचे वांदे आहेत तर गुराढोरांचं काय होणार. बरोबर. हालेलुया. प्रथम प्राधान्य माणसं नसतं ना. माणसं जर जगले तर गुराढोरे जगतील, किंवा त्यांना काहीतरी भोजनाची व्यवस्था करता येईल. तर माणसांना दुष्काळाच्या दिवसात जर मिळणार नसेल तर गुराढोरांना काय भेटणार. पण जर 26वा अध्याय, उत्पत्ती 26वा अध्याय 12वं वचन होतं, इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले, Praise आणि God. परमेश्वराने त्याचे कल्याण केले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जर वचन वाचणारे असाल, देवाची वचन वाचणारे असाल तर मला प्रश्न विचारायचा आहे. अब्राहमाने शेती केली होती. अब्राहम शेतकरी होता नाही. इसाकाने ह्याच्यापूर्वी शेती केली होती का. मला एक पवित्र आत्म्याने हे मार्गदर्शन केलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही उत्पत्ती 26वा अध्याय 12व्या वचनाच्या आधी, उत्पत्ती 12वा अध्याय
मध्ये परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिलं होतं. तिथून उत्पत्ती 12वा अध्यायापासून ते 26वा अध्याय 12व्या वचनापर्यंत तुम्ही वाचलं तर कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही की अब्रामाने शेती केली किंवा इसाकाने शेती केली. बरोबर. आणि ते मेंढपाळ लोक होते. ते मेंढरं पाळायचे. इकडं काही दिवस राहायचे तंबू टाकून, इकडं चारा पाणी कमी झालं की दुसरीकडे जायचे. दुसरीकडे काही दिवस राहायचे, तिथं चारा पाणी कमी झालं की तिसरीकडे जायचे. बरोबर. त्यामुळे जिथं दुष्काळ आहे तिथं ते राहायचे नाही शक्यतो, दुसऱ्याकडे जायचे. जिथं पाणी आहे, जिथं गुराढोरांना चांगलं खायला मिळेल तिथं. आणि त्याच गुराढोरांवरनं अब्रामाने त्याचा पुतण्या लोटा याचा वाद झाला होता. बरोबर. गुराख्यांवरनंच. बरोबर. आणि ते गुराखी होते, ते मेंढपाळ होते, ते शेतकरी नव्हते. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की दुष्काळाच्या दिवसात जिथं पाणी नाही तिथं जो शेतकरी नव्हता इसाक, त्याला शेती करण्याचं ज्ञान, समज, बरोबर, किंवा मार्गदर्शन कुठनं मिळालं? प्रेज लॉर्ड. आता सारखं तिथं AI मोड किंवा गुगल किंवा यूट्यूब किंवा इतर काही गोष्टी नव्हत्या की तिथून तुम्हाला ज्ञान घेता येईल आणि काहीतरी करता येईल. प्रेज लॉर्ड. स्वतः परमेश्वराने गायडन्स केलं होतं इसाकाला की ह्या दुष्काळाच्या दिवसात, ह्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये ह्याच वर्षी तू इथंच राहा आणि मी सांगेन तसं कर. आणि त्यांनी इसाकाला ते ज्ञान दिलं होतं, ते मार्ग शिकवलं होतं. स्तोत्र 32:8 मध्ये सांगितलंय की ज्या मार्गाने तुला जायचं आहे त्याचा बोध मी तुला करेन, त्याचं शिक्षण मी तुला देईन. प्रियांनो बघा, इसाका समोर किती मोठी समस्या होती. पुष्कळ गुरेढोरे त्याच्याकडे होती, तो मेंढपाळ होता आणि त्याची सुद्धा फॅमिली मोठी होती. कळलं? आणि ह्या परिस्थितीमध्ये सर्वाय कसं करायचं, कसं स्वतःचं पोट भरायचं आणि कसं आपल्या गुराढोरांचं पोट भरायचं, यासाठी परमेश्वराने त्याला शेती करण्याचं ज्ञान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वच गोष्टी बायबलमध्ये डिटेलमध्ये दिलेल्या नाही. काही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने मला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कारण की उत्पत्ती 12वा अध्यायापासून उत्पत्ती 26वा अध्यायापर्यंत तुम्ही वाचलं तर तुम्हाला कुठंही अब्रामानी, लोटानी किंवा इसाकाने शेती केलेलं पाहायला मिळणार नाही. बरोबर. पण जेव्हा परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की दुष्काळाच्या दिवसात इथंच राहावा, इथंच तुमचं काय करायचं ते करा, तेव्हा इथं सर्वाय करण्यासाठी दुष्काळाच्या दिवसात त्यांना काहीतरी अन्न पाहिजे. बरोबर. गुराढोरांसाठी काहीतरी गवत पाहिजे आणि त्यासाठी शेती करणं गरजेचं होतं. आणि हे शेती करण्याचं ज्ञान किंवा मार्गदर्शन किंवा कुठलं शेती करायचं, कुठला पदार्थ पिकवायचा. बरोबर. काही पिकांसाठी जास्त पाणी लागतं आणि काही पिकांसाठी कमी पाणी असलं तरी चालतं. उदाहरणार्थ राजस्थानसारख्या वाळवंटाच्या देशामध्ये देखील शेती होते कमी पाण्यामध्ये, पण त्याची पद्धत वेगळी असते. त्याचे जे काही शेतीचे पदार्थ असतात, जे उत्पन्नाचं, ते पिकं वेगळे असतात. पण ह्याचं ज्ञान इसाकाला कुठनं आलं, ह्याचं मार्गदर्शन इसाकाला कुठनं मिळालं? त्या दुष्काळाच्या दिवसात सर्वाईव्ह करण्यासाठी. नुसतं सर्वाईव्हच केलं नाही त्यांनी. समजून घ्या प्रियांनो, तुम्ही विचार करा, तुम्ही त्याच्या जागी आहात आणि विचार करा की तुमचं सर्वाईव्ह करायचं प्रश्न आहेत आणि परमेश्वर तर सांगत आहे तुम्ही इथंच राहा, तुम्ही पुढे जाऊ नको. तुम्हाला माहीत आहे तिकडे गेल्यावर तुम्हाला चांगलं काहीतरी भेटणार आहे. आणि परमेश्वर सांगत आहे तिथं जाऊ नको, इकडंच राहा. पण देव तुम्हाला हे पण सांगेल की इथं राहताना तुला सर्वाईव्ह कसं करायचं, तुला आशीर्वादित कसं करायचं, तू कुठलं काम केलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, हेच बरोबर परमेश्वर तुम्हाला गायडन्स करेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला माहीत आहे जेव्हा मोशेद्वारे इस्रायल लोकांची सुटका झाली तेव्हा ते चांगल्या हायवेच्या मार्गाने गेले नव्हते. ते रानातून, डोंगरातून, जंगलातून, आज्ञासर्पाने, विंचवाने भरलेल्या वृक्षभूमीतून ते गेले होते. आणि त्या प्रत्येक प्रवासात परमेश्वर त्यांना अग्निस्तंभाद्वारे आणि मेघस्तंभाद्वारे दिवस आणि रात्र त्यांना मार्ग देत होता, मार्गदर्शन करत होता, त्यांच्या मार्गावर प्रकाश टाकत होता. हालेलुया. प्रेज लॉर्ड.
निर्गमनाचं पुस्तक 13वा अध्याय आणि 22 वचनामध्ये तुम्ही ते पाहू शकता. परमेश्वर कसा मार्गदर्शन करत होता. तेव्हा सारखं आत्तासारखे लाईटची व्यवस्था नव्हती किंवा चांगल्या रस्त्याची व्यवस्था नव्हती, पण परमेश्वर त्यांना अग्निस्तंभ व मेघस्तंभाद्वारे मार्गदर्शन करत होता आणि त्यांना पुढच्या ठिकाणी नेत होता. आणि तेवढ्या परिस्थितीमध्ये देखील तो त्यांच्या गरजा भागवत होता. हालेलुया. जशी इसाकाची त्या दुष्काळाच्या दिवसात, दुष्काळाच्या देशात, त्याच दुष्काळाच्या वर्षी परमेश्वराने गरज भागवली आणि त्याला 100 पट आशीर्वादित केलं. तसंच तो 6 लाख इस्रायल लोकांना जेव्हा ते रानातून नेत होते, रानातून प्रवास करत होते, परमेश्वर त्यांना नुकतंच मार्गदर्शन करत नव्हता, तर त्यांना स्वर्गातून माना देखील द्यायचा आणि खडकातून तो पाणी देखील द्यायचा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला तुम्हाला काय सांगायचं, जर तुम्ही परमेश्वराचा आदर करत असाल, परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करेल. जरी परिस्थिती प्रतिकूल असेल, जरी परिस्थिती दुष्काळाची असेल, जरी मोठमोठ्या समस्या तुमच्या जीवनामध्ये असतील, प्रेज लॉर्ड. माझ्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या पर्सनली मी सांगेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये कसं गेलं पाहिजे याचा मार्ग, याचं शिक्षण, याचा बोध परमेश्वर तुम्हाला करेल, जर तुम्ही त्याचा आदर केला. प्रेज लॉर्ड. आता मला खेळला जायचं होतं एका कामासाठी महत्त्वाचं, पण मी देवाला बायबल वाचत होतो आणि देवाकडे प्रार्थना करत होतो. देवा मला चर्च, देवाने बरोबर माझे मार्ग मोकळे केले. जे खेडला जाऊन करायचं काम होतं ते त्या व्यक्तीनं इथं मला बालाजीनगरमध्ये आणून ती वस्तू दिली, ज्या वस्तू आणण्यासाठी मला खेळला जायचं. हालेलुया. त्या व्यक्तीशी संपर्क साधला नाही, देवाशी संपर्क साधला की मला देवाच्या मंदिरात जायचं. मी काय आता खेडला जाऊ शकत नाही, कारण खेडला गेलं की 1.5-2 तास जातील. माझं चर्च, मला तुम्हाला काय सांगायचं की तुम्ही देवाचा आदर करा म्हणजे देव तुमच्यासाठी मार्ग तयार करेल. तुम्ही देवाचा आदर करा म्हणजे देव तुम्हाला शिक्षण देईल की ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, कसं करणं गरजेचं आहे, काय केल्यावरती या दुष्काळाच्या दिवसात देखील तुमचं आणि तुमच्या गुराढोरांचं, तुमच्या मुलाबाळांचं पोट भरू शकेल. इसाकाला त्याचं ज्ञान आत्तापर्यंत नव्हतं, पण परमेश्वर